मालेगावच्या टेहरे टोकडे गावावर आज शोककळा पसरली होती. कारण होतं त्यांच्या लाडक्या वानराचं निधन. लंगूर जातीचं हे वानर लहान असताना सुमारे 10 ते 11 वर्षांपूर्वी या गावात आलं होतं. त्याची आईपासून कदाचित ताटातूट झालेली असावी. आईपासून दुरावलेल्या वानराला ग्रामस्थांनी सांभाळलं, त्याला मायेची ऊब दिली. ग्रामस्थांचं प्रेम पाहून हे वानर सुद्धा जंगल विसरून गेलं आणि या गावातच राहिलं. मात्र अचानकच त्याची तब्येत बिघडली. गेल्या 4 ते 5 तासांपासून ते एकाच ठिकाणी पडून होतं. हे पाहून ग्रामस्थांनी तातडीनं पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला बोलवलं आणि त्याची तपासणी केली. पण त्यावेळी समोर आलं की या वानराचं निधन झालंय. लाडक्या वानराचं निधन झाल्याचं कळताच संपूर्ण गाव एकत्रित झालं. त्यांच्यावर शोककळाच पसरली. वानराला बजरंगबलीचं रूप मानलं जातं आणि त्यामुळेच त्याची रीतसर हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अंत्ययात्रा काढून त्याचा अंत्यविधी करण्यात आला. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्याच डोळ्यात अश्रू होते. वानराच्या निधनामुळे सकाळी गावातल्या एकाही घरात चूल पेटली नाही. लाडक्या वानराला श्रद्धांजली देण्यासाठी गावात 11 दिवसांचा दुखवटा सुद्धा जाहीर करण्यात आलाय. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव. खरं तर अनेक कुटुंबांची, अनेक व्यक्तींची त्याचा अतिशय जवळचा आणि प्रेमाचा संबंध होता. आज सकाळी वृद्धपकाळाने या देवदूताचं निधन झालं आणि निश्चितच सर्व गावावर शोककळा पसरलेली आहे. आज ही घटना झाल्यामुळे 20 तारखेला या ठिकाणी रक्षा विसर्जन होईल आणि त्याचप्रमाणे 22 तारखेला सकाळी 5 जणांचे डोके काढून त्या ठिकाणी पंचक्रिया विधीचा कार्यक्रम होईल. सकाळी 7 वाजताच होईल तो. आणि 30 तारखेला 13व्याचा कार्यक्रम हनुमान मंदिर या ठिकाणी होईल आणि सर्व गावाला प्रसादाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात येईल.